गोष्टीचं नाव आहे देहस्विनी. लेखिका शैला लोहिया. सलीम बार, पर्शियन सुरावटीचे रेंगाळते सूर, फिक्या गुलाबी आणि निळ्या रंगाचे फिरते कवडसे, मोतिया रंगाच्या अस्सल रेशमी लखनवीवर गडद जांभळ्या रंगाचं मखमली जाकीट घातलेला धारदार नाकाचा वेटर तिच्याजवळ येतो. अदबीनं बियरची अर्धी अधिक बाटली ग्लासमध्ये ओततो. और भर दीजिए. यस मॅडम म्हणत मान तुकवत तो ग्लास कडेपर्यंत भरतो. जांभळं मखमली जाकीट, त्याच्यावरचं ते खड्या मोत्यांचं जिगकाम, माथ्यावर अरुंद पट्टीचा मुकुट, किंचित डावीकडे बसवलेलं थरथरतं पीस, त्याच्या मधोमध चकाकणारा पिवळा खडा. वेटर, छे, सारे सलीम आहेत. सारे सलीम आपल्या पुढे वागतायत. पण तो अपमानाची, घृणेची जांभळी लहरलाट अंगभर उफाळून येते. झटक्यात तो ग्लास ती ओठाला लावते आणि रिझवून टाकते. त्या जांभळ्या लाटा मनावर आदळतच राहतात. वाटतं खूप खूप बियर प्यावी, बियरचा मोठा समुद्र होईल आणि त्यात मनाचा घुमट खोल खोल बुडून जाईल. समोर रिकामा ग्लास. ती बेराला हाक मारते. और भर दीजिए. बीबी जी, आपने इससे पहले कभी. वेटरच्या नजरेत अजिजी आहे, काळजी आहे. कर्नल शर्माबरोबर हर हमेशा येणारी आणि फक्त मँगोला पिणारी त्यांची ही धर्मपत्नी आज हे काय करते आहे असं विचारण्याची त्याची नजर तिला उमजते. पण तिचा हट्ट त्याला मानावा लागतो. पुन्हा डोळ्यांसमोर सलीम, मिसेस शर्मांच्या नाजूक पेल्यात बियर ओतणारा. ती घड्याळात पाहते. 7 वाजत आले आहेत. बरोबर 9च्या ठोक्याला कर्नल शर्मा इथे येतील आणि मग तिला वाटतं आपल्या लोकविलक्षण रूपाचे, तकतकीत तारुण्याचे चक्काचूर झालेले कण बियरच्या पाण्यात फसफसून मिसळतायत, सोड्यासारखे. जरी गोट्याचं जरीकाम केलेली, कुसुंबी रंगाची बंधन चुंदरी अंगभर नेसलेली, नाकापर्यंत घुंगट घातलेली एक तरुणी, मेहंदीनं रंगलेल्या हातातल्या चुड्या कणखावत, पायातल्या बिछुड्या चमकावत तिच्या पापणीच्या काठाकाठानं जाते. तिचा घुंगट खसकन ओढते. आतले डोळे, नाक, जिवणी, सारा चेहरा तिचाच आहे, फक्त 15 वर्षांपूर्वीचा. पुराचं पाणी यावं आणि जीवापाड जपलेल्या आपल्या वस्तू डोळ्यांदेखत वाहून जाव्यात, तशा आठवणी दूर जाणाऱ्या. या हातावर मी मेहंदी मांडेन, पण त्या हातावर मेहंदी कशी रंगणार आहे ते माहीत आहे. जरा हाताला कळ लागली की हाय होई करता. बिंदराजानं हात घट्ट धरून ठेवला म्हणजे मात्र खुदूखुदू हसाल. मोठी भावजई म्हणत असे, बाईजी, सप्तपदीच्या वेळी तुमचा आणि बिंदराजाचा हात मेहंदीनं जोडतील. रंगलेली मेहंदी दाखवा हं आम्हाला. धाकटी भावजई पुस्ती जोडते. देवाजीजी किती नाजूक नि जिजाजी किती मोठे आहेत नाही. जीजी, त्यांची बंदूक मात्र तू घरात घेऊ नकोस हं. शेजारची लल्ला म्हणते आणि सगळ्या जणी खिदळतात. पाटण अगदी चिमुकलं गाव. गणगौरीची गाणी गाण्यात, चिरम्या खेळण्यात, तिजेचे झुले उंच उडवण्यात दिवसाची पाखरं भुरकन उडाली. प्रसाद भैया भाईजींना नेहमी म्हणायचा, मी देवाला घेऊन ग्वाल्हेरला जातो, तेवढंच शिक्षण होईल. थोडी मोठी झाली की हात करून टाकू पिवळे. थोडं इंग्रजी शिक्षण झालं तर नवरा मोठा अंमलदार मिळेल. शिवाय तिच्या भोजाईलाही एकटं वाटणार नाही. कुठे घेऊन जायचं नाही देवाला. कुणा अप्सरेचं रूप घेऊन आली आहे भगवान जाणे. हे धारदार पातं जपायला आईच हवी जवळ. हात पिवळे करून दिले की सुटले. इथे सूनबाई माथ्यावर पदर घेऊन बसली तरी तिथे उघड्या तोंडानं गावभर हिंडते. हे काय ठाऊक नाही मला. मुळीच नको तसल्या वातावरणात. उंबरठ्यापर्यंत येत बाई फणकाऱ्यानं म्हणाली होती, पण तरीही ती ग्वाल्हेरला आली होती. 5व्या दिवशीचे न्हायले केस सुकवत ती गच्चीवर बसलेली, रस्त्याकडे पाठ करून. पाठीवरून रुळत थेट खाली झुलणारा सुनहरी लाटा लाटांचा भरगच्च पिसारा. पुस्तक वाचण्यात ती गर्क. समोरच्या सज्जातून अनिमिष नजरेने पाहणारे 2 डोळे केसात गुंतले आहेत याचीही जाणीव नाही. प्रसाद भैया बाजारातून आला तो थेट वर. तिचा हात खसकन ओढत त्यानं तिला खाली आणलं होतं. शेगडीवर सुकवता येत नाहीत केस. केस दाखवत बसली होती उभ्या गावाला. बाजार बसव्यांचे हे धंदे शिकलात तर भाईजी खेटरांनी पूजा करतील माझी. मीरा बदलदवाच्या घरी तिचा बिलास भैया कॉलेजात जाणारा म्हणून जायचं नाही. नंदिता बॅनर्जी परक्या जातीची म्हणून तिचं घरही बंद होतं.
माथ्यावरचा पदर सावरत खाली बघून शाळेत जायचं आणि शाळा सुटली की थेट घरी परतायचं. एका रेघेतलं जीवन. लखन भैयाच्या लग्नात देवयानी वरातीबरोबर जयपूरला गेली होती. तिथेच शर्माजींनी तिला पाहिलं. सैन्यातला कॅप्टनचा हुद्दा, 900 रुपये पगार, जयपूरचं घर, थोडीफार शेती, सारं काही मनासारखं. भाईजी तर एकदम खुश झाले होते. तिला मात्र त्यांच्या दाट अक्कडबाज मिशा कशा तरी वाटल्या होत्या. ही सुरंगीच्या फुलासारखी नाजूक, तर शर्माजी रानचाफीसारखे रांगडे. पहिली रात्र. काश्मीरी थंडगार हवा, झुलता शिकारा, गडद निळ्या किनखापाचे पडदे, खिडकीच्या पलीकडे पसरलेलं अथांग पाणी, त्यावर नाचणाऱ्या चंद्रकिरणांची थरथरती झगमग. मनातही थरथर. विश्वातलं अवघं गूढ उलगडण्याचा क्षण. पाऱ्यासारखी चकचकीत रात्र. हे घे नि पिऊन टाक गटकन. तिनं आशंक नजरेनं वर पाहिलं होतं. राकट पंजांनी वेढलेला नाजूक नक्षीचा काचेचा पेला, त्यात हिंकळणारं चकचकीत पाणी, डोळ्यातूनही बाहेर ओघळणारी त्यांची लालस नजर. देवयानी, मला प्रश्न विचारलेले आवडत नाहीत. आजच्या सुंदर रात्री विष देणार नाही मी तुला खास. कम ऑन स्वीटी, असं म्हणत त्यांनी तिच्या ओठाला पेला लावला होता. ती तिची नसतानाच गूढ संपलं होतं. पहिल्यांदा माहेरी आली तेव्हा तिच्या साड्या पाहून अख्खं गाव दिपून गेलं होतं. तऱ्हेतऱ्हेच्या फॅशन्सची, लांड्या भायांची पोलकी पाहून भावजयांच्या नजरेत असूयेची लहर पेटायची. लेस लावलेले रंगीबेरंगी पेटिकोट, इंद्रधनुषी साड्या, दागिन्यांचे सेट्स पाहून उभ्या गावच्या पोरी देवयानीचा हेवा करत. माहेरी आल्यावर मात्र बाईची चक्क धुतलेली चुरचुरीत चुंदडी नेसताना तिला मोकळं वाटायचं. तर 2 दिवसांनी न्हावं, सोनेरी केसांचा फुलोरा मोकळा सोडून मैत्रिणीकडे भटकावं. माहेरवाशिणीचे सारे लाड पुरवले जात. मुळीसुद्धा बंधन नाही. लग्नाआधी मात्र वळ उमटावेत एवढे काच. माहेरी राहण्याचं सुखही फक्त वर्षभरच मिळालं. शर्माजींना खेडवळ सासूरवाडीची शरम वाटायची. पुढे तेही बंद झालं होतं. लग्नानंतर 2-4 महिन्यांचाच प्रसंग. कर्नल ब्रिजमोहन दासांकडे पार्टी होती. लग्नासाठी खास तयार करून घेतलेली टिकल्यांची जांभळी साडी नेसून ती तयार झाली. पण शर्माजींनी ती साडी खोलायला लावली होती. माझ्याबरोबर यायचं, ते मी सांगेन ते कपडे पहनून, तेरा देहाती ढंग मुझे धोना पडेगा, असं म्हणत त्यांनी तिच्यापुढे नारिंगी आणि काळ्या रंगांचा बिनबाह्यांचा ब्लाऊज टाकला होता, मोठ्या गळ्याचा. नजर खाली झुकली की तिची तिलाच शरम वाटायची. वाटायचं अंगभर पदर लपेटून घ्यावा, पण माथ्यावरच नव्हे तर दोन्ही खांद्यांवर पदर घ्यायचीही सक्त बंदी होती. पदराची लांबी रुंदीसुद्धा शर्माजींनीच ठरवायची. तिला वाटायचं फुलदाणीच्या खिळ्यात गुलाबाची डिक्षी खोचून ठेवावी, तसं आपल्याला शर्माजींच्या आयुष्यात खोचून ठेवलं आहे. हलायचं नाही, फिरायचं नाही, फक्त डुलायचं, येत्या जात्याकडे पाहून हसायचं, सुकून जाईपर्यंत. शर्माजींच्या पाठोपाठ बदामी आली होती. तिनं देवयानीच्या केसांची माथ्यावर पफ घालून नव्या पद्धतीची सैलसर वेणी घातली होती. हलकासा मेकअप करून दिला होता. इतकंच नाही तर उजव्या पायावर निर्यांचा घोळ घेऊन मासोळीसारखी साडी नेसवली होती. तिला आरशासमोर उभी केल्यावर डावा डोळा मिचकावत शर्माजींना तिनं म्हटलं होतं, देखो राजाजी, आज तो तुम पार्टी में सचमुचे राजाजी बनोगे. बदामीचं लपक झपक चालणं, शर्माजींना राजाजी म्हणणं, डावा डोळा मिचकावत हसणं तिला मुळीच आवडायचं नाही. पण शर्माजींच्या खास खाण्याची सोय फक्त बदामीमुळेच व्हायची. एवढंच नव्हे तर दिवाणखान्यात कोणती फुलं ठेवायची हे ठरवण्याचा हक्क नव्हे, अक्कल फक्त तिलाच होती. कर्नल दासांच्या घरच्या पार्टीत साऱ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या होत्या. कर्नल साहेबांची बेढप बायको तर सारखी तिच्या सौंदर्याचं वर्णन करत होती. रिअली शी इज अ ड्रीम गर्ल, बॉय यू आर लकी, मिसेस दास शर्माजींना म्हणाली होती. तिला थोपवत कर्नल साहेब म्हणाले होते, छे छे, शी इज जस्ट लाईक शॅम्पेन, पाहिल्यावरही चढावं असं सौंदर्य, क्यों. क्षणोक्षणी कॅप्टन शर्मा सुखावत होते. मिसेस अडवाणीला तिच्या लांब सडक नि दाट पापण्या आवडल्या होत्या, तर डॉक्टर मेजर मीरा शालुजा तिच्या ओठांच्या कळीदार महिरपीवर खुश होती. तिच्या कानाशी ती गुणगुणली होती, मी जर पुरुष असते ना तर तुला चक्क पळवून नेलं असतं, आली असतीस. छी छी, क्या बक रही आप.
देव्यानी नकळत बोलून गेली आणि विंचू डसावा तशी मीरा बाजूला झाली. तुझी बायको नुसतीच सुंदर आहे, प्लॅस्टिक डॉल, देहाती. शर्माजींजवळ जात ती फुणफुणली होती. परक्या पुरुषांची लगट करत फसफसत हसणाऱ्या बायका, त्यांचं दारू पिणं, आपली पत्नी सोडून दुसरीच्या मागे धावणाऱ्या पुरुषांच्या ओंगळ नजरा, या साऱ्यापासून ती दूर दूर होती, एकटी होती. एका बेसावत क्षणी दिवे विझले होते. बेभानून ती किंचाळणार इतक्यात जाड ओठांनी तिचे ओठ गिळून टाकले. पाला ओरबाडावा तसा देह क्षणात ओरबाडून घेतला. सेंटचा भपकारा, ओठांचा गिळगिळीत स्पर्श, दारूचा उग्र दर्प. दुसऱ्या क्षणी दिवे लागले. सगळ्यांनी जल्लोष केला होता. हु इज द लकी किंग? दिस ओल्ड बट एक्सपिरियन्स्ड चॅप. तिरक्या नजरेनं तिच्याकडे पाहत, मान तुकवत कर्नल दास म्हणाले होते. त्या क्षणी तिला आठवली होती हात भर बुरखा काढणारी तिची आई. पार्टी का असली रूप मुझे मालूम होता तो मैं पार्टी में कभी नहीं शामिल होती. पार्टी हे तर सैनिकी जीवनाचं अतूट अंग आहे. हे सारं निभावून न्यावं लागेल नव्हे, त्यात मिसळून जावं लागेल, शर्मांनी कडक शब्दात सुनावलं होतं. तेव्हापासून मग समारंभाची चढत जाणारी नशा, रूपाच्या कौतुकाची दाट घट्ट साय, जिन बियर सगळंच. रात्री मद्य घ्यायचं नि स्वतःला शर्माजींच्या कवेत ढकलून द्यायचं. नितळ रेशमी मन घेऊन, त्या मनानं फुलवलेले स्वप्नांचे फुलोर घेऊन ती शर्माजींजवळ कधी जाऊच शकली नाही. मनाच्या पडद्यावर असायची उद्ध्वस्त महालातली कापरी संध्याकाळ. ती पहिली रात्र कर्नल दासांच्या मिठीतली. शर्मा जम्मूला गेलेले. रात्री कर्नल दास आले होते. बदामीचे विकट डोळे, सारं ठरल्यासारखं पार पडलं होतं. जीवाच्या आकांतानं जपून ठेवलेलं इवलसं तुळस पान, तेही त्यांनी खाऊन टाकलं होतं. कर्नल दासांचा तो आवेग, गढूळ पाण्याच्या उन्मत्त लाटा, सोसताना ती तनामनानं झगडली होती, तडफडली होती, फडफडली होती. मन मोर उडून जावेत नि मागे पडावं निर्जीव पीस, न थरथरणारं, मेलेलं, पण तरीही सप्तरंगी नि झळझळीत. तसाच तिचा देह, गोरा पान, कातीव, केळीच्या कोवळ्या गाभ्यासारख्या मौशार मांड्या, जन्माला यावं नि. कर्नल दासांचे शब्द. तेव्हापासून ती देहस्विनी. महिन्याभरात कॅप्टन शर्मा मेजर शर्मा झाले. ती दिल्लीच्या रंगीत वातावरणात आली. अमेरिकन पोरी भलत्याच मोकळ्या, शृंगाराचा रंग नकाराशिवाय खुलत नाही. इंडियन हाऊसवाईव्स फार मस्त असतात म्हणे. एक्स्पेशल समवॉट ऑर्थोडॉक्स, इनोसंट अँड यंग वाईव्स. मग एक रात्र अमेरिकन एम्बसीतल्या विलीवूडच्या बिछाण्यावरची रात्र. नंतर मेजर शर्मांबरोबरची अमेरिकावारी. मग अशाच आणखीही रात्री. गुलछडीसारखी काया विस्कटायला नको म्हणून पहिल्यांदा मूल टाळायला लावलं. मग वाटायचं येणाऱ्या मुलाचं डोकं, नाक, जिवणी कुणासारखी असेल, कोणता आकार घेऊन जन्माला येईल ते. त्या बुडत्या रात्रीची याद नको म्हणून पुढे तिनंच साऱ्या इच्छा कापून काढल्या होत्या. प्रत्येक रात्रीगणिक चढत होतं शर्माजींचं यश. परदेशी प्रवास, चाणक्यपुरीतला सपोत बंगला, पांढरी शुभ्र इम्पाला, या साऱ्याला एक झिंग होती. नजरेनं घायल करण्यातली नशा तिला नकळत चढत होती. माहिती होता फक्त विजय, मखमली देहाचा, तकतकीत तारुण्याचा. फुगा फुगत फुगत जावा आणि एकाएकी टाचणी टोचावी तशी ही वेळ. कधी नव्हे ते शर्मांचे हात खाली अडकले. ड्रायफ्रूट्स पुरवणाऱ्या कंपनीशी करार झाला होता. पर्सेंटेज ठरलं होतं. पहिल्या हप्त्याची बिस्किटं सेफमध्ये रचलीही होती. सारं कसं सगळं ठीक होतं, सुरक्षित होतं. एक दिवस लोकसभेत कुठल्याशा बिहारी खासदारानं आग पेटवली होती. शर्माच्या सह्यांची फाईल सर्वांसमोर आली होती. आता प्रश्न होता घडीबंद इब्रतीचा. झगमगत्या वर्तुळातून बाद व्हावं लागलं असतं. मुकुटात खोवलेले सारे तुरे धुळीत उसकटून पडले असते. शर्मा पहिल्यांदाच पुरे ढासळले होते. तिचा मात्र तिच्या देहावर अपार विश्वास होता. त्यांच्या खचलेल्या मनाभोवती ती तिच्या संगमरवरी देहाचे कोट उभारणार होती. त्यांना जीवदान देणार होती. त्या कर्तुकीच्या बळावर जन्मभर त्यांच्यावर मात करणार होती. साऱ्या अपमानाचा, उद्ध्वस्त क्षणांचा सूड तिला घ्यायचा होता. गेली 15 वर्ष हरवलेलं मार्दव शब्दांना आलं होतं. आप क्यों इतने परेशान होते हो? माझ्यावर भरोसा नाही? आपकी ये बेचैनी मुझसे सहा नहीं जाती. त्यांचा हात हळुवारपणे हातात घेत ती म्हणाली होती. पांढरी कलकत्ता साडी, त्याला पिस्ता रंगाची बॉर्डर, फुग्याच्या बाह्यांचं हिरवट पोलकं,
लांब सडक केसांचा घट्ट शेपटा, हातात काचेच्या चुड्या असा वेश करून ती लोकसभा कॅन्टीनमध्ये आली होती. राधाकिशनच्या शेजारच्या टेबलवर पापण्यांची फुलपाखरी उघडझाप करत त्याच्यावर केलेल्या भिरभिऱ्या नजरेचा वर्षाव. तोही काहीसा अस्वस्थ झाला होता नि उठून गेला होता. राधाकिशन पटण्याहून निवडून आलेला, उंच कणखर बांधा, दाट कुरळे केस, डाव्या हातानं चष्मा काढून तो हातात धरत तोंडाचा चंबू करत बोलण्याची लकब, भाषेचा मधुर पण खोचक ढंग, खादीच्या धोतर कुडत्यात खुलणारा त्याचा पिळदार सावळा देह. कल्पनेनंही तिच्या अंगावर रोमांच उभे राहिले होते. राधाकिशन तरुण होता, मद्याला स्पर्श करत नव्हता, रिश्वतीचा कट्टर विरोधक होता, एककल्ली, तापट, बुद्धिमान नि फरड्या वाणीचा, स्त्रीपासून दूर राहणारा ब्रह्मचारी होता. चढण बिकट म्हणूनच आव्हान देणारी होती. दुसऱ्याच दिवशी फोनवरून त्याच्या भाषणांचं मलईदार कौतुक केलं होतं आणि युवक केंद्राच्या कॅन्टीनमध्ये चहासाठी येण्याचं आग्रही निमंत्रण दिलं होतं. मॅजेंडा बॉर्डरची पांढरी आडव्या पट्ट्यांची साडी ती बंगाली पद्धतीनं नेसली होती. सैलसर शेपटा झुलवत नि किल्ल्यांचा झुपका नाचवत ती पायीच बाहेर पडली होती. सर्क्युलर रोडवरून 3 चक्रा मारून झाल्या तरी तो आला नव्हता. दुसऱ्या दिवशी पार्लमेंट कॅन्टीनमध्ये त्याला गाठून तिनं लाडीक नाराजी व्यक्त केली. मैंने तो आने का वादा ही नहीं किया था. अच्छा मैं चल सकूं? असं म्हणत तो दूर दूर लाट यावी नि पायाखालची वाळू निसटून जावी तसं त्याचं येणं जाणं. 6-7 दिवसांनी ती थेट त्याच्या ब्लॉकवर. तो पटण्याला गेलेला. त्याचा पोरगेलासा पीए घरी होता. त्याच्याशीच तिनं खूप गप्पा मारल्या होत्या. त्याच्या भाषणांची धडाडीची खूप स्तुती केली होती. त्याला भेटण्यासाठी मन कसं व्याकुळलंय हेही सांगून टाकलं होतं. आरोपांच्या फाईल्स खऱ्या असतात का हो? कुठल्याशा कर्नलचं प्रकरण यांनीच उजेडात आणलंय. फाईल्स तर इथेच असतील की. बघू, ऐकलं ना की थक्क होऊन जाते मी. बाबूजी त्या अलमारीची चावी बरोबरच ठेवतात असं म्हणत पोरानं कॉफीचा पेला पुढे केला होता. ही खेपही वायाच. नंतरचे 4 दिवस रोज फोन. 5व्या दिवशी त्यानंच फोन उचलला होता. आपने तो मुझे नाम भी नहीं पूछा. मैं रितू चौधरी. कसं सांगू, तुम्हाला पाहिलं नि मी माझी उरले नाही. फक्त एकच प्रार्थना ऐका, एकदाच तृप्त होऊ दे मला. प्रसादाची खूण वाढवत, उभी जिंदगी तृप्त मनानं कंठीन. फक्त एकदाच. खरं सांग, माझ्या रूपाचा क्षणभरही मोह नाही पडला तुम्हाला? प्लीज, आज संध्याकाळी हॉटेल सपनात वाट पाहते आहे मी. या, नक्की या. देवयानी, वाटतंय खरंच गुंतली आहेस तू. मला सोडव, मग कायमची त्याच्यात अडकलीस तरी चालेल. रात्री ठीक 9 वाजता सलीम बारमध्ये भेटू. विश यू बेस्ट ऑफ लक. असं म्हणत शर्मा निघून गेले होते. नंतर आलेली ही संध्याकाळ. थंडीचे दिवस. उन्ह 5लाच मालवलेली. जरीच्या चौकड्याची फिक्कट गुलाबी साडी, स्लीवलेस ब्लाऊज, पाठीवरच्या बदामातून नजरेला खुणावणारी केवड्याची पन्हळ, सैल वेणीवरचा मोतियासर. ती सिद्ध झाली होती समर्पणासाठी, आतुरली होती अथांग तृप्तीसाठी. पहिल्या रात्री मन थरथरावं तसं खुळं मन. तो टॅक्सीतून उतरला. त्याच्या मागून ती जिना चढून वर आली. खोली नंबर 12. आलिशान खोली. त्यानं बोल्ट लावल्याचा आवाज केला. तिला वाटलं होतं आपण आज नवी दुल्हन आहोत. आणि क्षणभर असंही वाटलं होतं या उलटल्या मातल्या देहानं नको त्याच्याजवळ जायला. मिसेस शर्मा. बंदुकीची गोळी कानातून आर पार जावी तसे शब्द. मुझे विश्वास नहीं था कि एक भारतीय पत्नी अपने पति के गंदे हाथ साफ सुथरे करने के लिए इतने नीचे स्तर पर आएगी. पहले दिन से ही आपको जानता हूँ मैं. हे भोळं सुंदर रूप नि त्याची चाल इतकी वाकडी. छी छी. तुमच्या पतीनं मजबूर केलं तरी इथवर यायला नको होतं तुम्ही. पुढचे शब्द कानांवर पडण्यापूर्वीच ती बाहेर पडली होती. नसानसातून वाहत होते जळजळीत शब्द आणि जीवनाची राख. ती कुणाची पत्नी नव्हती, कुणाची प्रिया नव्हती, कुणाची मैत्रीण नव्हती, कुणाची मा नव्हती. होती फक्त देहस्विनी. शीर तुटलेला देह आवेशाने लढला होता कुणाचा तरी. तीही जगत होती नुसत्या देहानं. तो देहही आज पराभूत झाला होता. उरलं होतं निर्विकार शून्य. 9 वाजायला 2 मिनिटं कमी आहेत. 9च्या ठोक्याला कर्नल शर्मा इथे येतील. आणि मग येताना औषधाच्या दुकानातून आणलेली पुडी ती झटक्यात पेल्यात उपडी करते.
कर्नल शर्मा, राधा किसन, दास, बदामी सारे जण खोल खोल बुडून गेले आहेत. आता नजरेसमोर आहे अस्पष्ट हिंदकळणारी मऊ मऊ नजर. अंधाराची रेशमी दुलई अंगभर पांघरणारी. धन्यवाद.